चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे 4 जिल्हे झाडीपट्टीचे जिल्हे म्हणून समजले जाते आणि या 4 जिल्ह्याचं नाव आहे झाडीपट्टी झाडी मंडळ। आणि या झाडी मंडळातला महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे आहे गडचिरोली। या जिल्ह्यात असलेले जे आपलं साहित्य मंडळ आहे झाडीबोली साहित्य मंडळ, या झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने नुकताच झाडीचा गोंदा डॉक्टर चंद्रकांत लेनगोरे यांचं हे झाडीबोली काव्यसंग्रह आहे। या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे। त्यानिमित्ताने जिल्हा शाखेच्या वतीने वाङ्मयीन पुरस्काराचं वितरण, कलावंत पुरस्काराचं वितरण आणि निमंत्रित कवीचं कविता वाचन असा त्रिवेणी कार्यक्रम या ठिकाणी नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमाला गडचिरोली शहरातील नामवंत व्यक्ती उपस्थित होती। चंद्रपूर जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाच्या पार्श्वभूमीवर की गडचिरोली जिल्हा शाखेने सुद्धा या प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं। जीवनगौरव मासिक, या मासिकामध्ये अनेक कविता, कथा सातत्याने लिहिणारे, त्याचबरोबर अनेक व्हॉट्सअपवरती साहित्याचं लेखन करणारे एक उत्तम कवी मारुती आरेवार यांना यावर्षीचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार त्यांच्या काव्यसंग्रहास आभाळाखालच्या मातीतून या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे। त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर आमच्या झाडीपट्टीमध्ये जे गावागावात अनेक कलावंत आहेत, दंडार, वेगवेगळे कलावंत, नाटक कलावंत आहेत, तमाशा आहेत आणि अनेक असे छोटे मोठे कलावंत आहेत। अशी कलेची साधना करणारे ज्येष्ठ असे कलावंत देवीदास शेंडे गुरनोली यांना उत्कृष्ट कलावंत पुरस्कार हे सुद्धा देण्यात आला। त्यांचंही मनापासून अभिनंदन, त्यांचं कौतुक करतो। तिसरा जो सन्मान आहे झाडीबोली काव्य पुरस्कार। वास्तविक झाडीबोली ही चळवळ ही 4 जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावी अशी चळवळ आहे आणि झाडीबोलीत साहित्य लेखन यावं या दृष्टीनं या चळवळीचा मुख्य हेतू आहे आणि त्या दृष्टीनं ज्या मान्यवरांनी झाडीबोली काव्य लेखन केलेलं आहे त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे। पण गेल्या कोरोनाच्या काळामध्ये, 1.5 वर्षाच्या काळामध्ये एकमेव पुस्तक गडचिरोली जिल्ह्यात जे लिहिलं गेलं ते आहे डॉक्टर चंद्रकांत लेनगोरे झाडीचा गोंदा या नव्या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट झाडीबोली काव्य पुरस्कार देण्यात आलेला आहे। ह्या तीनही व्यक्तीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की हे जी झाडीपट्टी आहे ही झाडीपट्टी विदर्भामध्ये पूर्व भागामध्ये आहे। पूर्व भागात असलेल्या या झाडीपट्टीचा इतिहास हा फार जुना आहे। एक असं उल्लेख, विदर्भाचा उल्लेख आपण वाचतो। महाभारताच्या वनपर्वामध्ये एक असा उल्लेख आलेला आहे विदर्भाविषयी, ऐश पंथा विदर्भानाम असा उल्लेख विदर्भाचा आहे। तर रामायणामध्ये असाच एक सीताशोधार्थ वानरदूतांना पाठविताना सुग्रीव म्हणतो विदर्भानुष्येकाष्टचैव असा प्रकारचा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे। या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षा विदर्भाची भूमी ही प्राचीन भूमी आहे आणि त्यातला हा पूर्वेचा भाग म्हणजे झाडीचा भाग, झाडी मंडळ, ज्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्याचा समावेश आहे। असा झाडीचा प्रदेश हा धानाचा प्रदेश आहे, तलावाचा प्रदेश आहे आणि हा तसाच लोककलेचा समृद्ध असा प्रदेश आहे आणि म्हणून या प्रदेशामध्ये साहित्याची खऱ्या अर्थाने सेवा करणारे पहिले आद्यकवी मुकुंदराज यांनी आंभोरा येथे विवेक सिंधू हा ग्रंथ शके 1110 मध्ये लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर
भवभूती हा प्रसिद्ध असे नाटककार होऊन गेले। त्यांचं जन्मस्थान जे आहे हे पदमपूर गोंदियाजवळ आहे आणि या जिल्ह्यामध्ये या झाडीपट्टीमध्ये वाहणारी नदी वैनगंगा ही या झाडीपट्टीची मध्यनाडी म्हणून सगळे लोक ओळखतात। झाडीचं हे सारं वैभव आपण पाहतो। येथील देवस्थानसुद्धा सुप्रसिद्ध असं देवस्थान आहे, मार्कंडा देवस्थान। आणि या भागातली जी बोली आहे ही जी बोली आहे झाडी बोली, ज्या बोलीमध्ये लोक येथील दैनंदिन व्यवहार करतात, बोलतात, संवाद साधतात आणि म्हणून याच्यामध्ये या बोलीला महत्त्व मिळालं पाहिजे। बोलीचे शब्द हे संवर्धन झालं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, कारण बोलीमुळे भाषा समृद्ध होत असते। बोली हे सोर्स आहे, स्रोत आहे, त्यामुळे भाषा बळकटीच्या दृष्टीनं बोलीचं महत्त्व फार मोठं आहे। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मित्र लखनसिंह कटरे असे म्हणतात की बोली हे खनिज आणि भाषा हा कच्चा माल। अगदी तेवढं बोलीचं हे महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे। जेव्हा दोघंजण आपण भेटतो तेव्हा आपण एकमेकाशी बोलतो, भाषण देत नाही, पण जेव्हा विचारपीठावरून जेव्हा बोलतो तेव्हा बोलत नाही तर तो भाषण देतो। हा दोघांमधला फरक आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे। झाडीबोलीची सेवा करणारं खऱ्या अर्थाने झाडीबोली साहित्य मंडळ हे गडचिरोली शहरामध्ये सुरुवातीला 15 जुलै 2002 मध्ये स्थापन झालं आणि 6 जून 2018 मध्ये या जिल्हा शाखेचं पुनर्गठन झालं। त्यामुळे तेव्हापासून ही शाखा, जिल्हा शाखा आणि या जिल्ह्यामधल्या ज्या 6 शाखा आहेत, आष्टी आहे, कोंढाळा आहे, गडचिरोली आहे, येनापूर आणि काटली, ह्या महत्त्वपूर्ण जे 6 शाखा आहे आणि एक मौशिक एक शाखा आहे, या 6 शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। या 6 शाखांनी आजवर अतिशय वेगवेगळे उपक्रम राबवले। या कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्हा शाखेने 20,000 रुपयाचा अमाऊंट शासकीय निधीमध्ये दिला। माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या या काळामध्ये सहयोग राशी म्हणून प्रदान केली। त्याचबरोबर कोंढाळा शाखेचे अध्यक्ष माननीय भाऊरावजी पत्रे प्राचार्य आहेत, त्यांनी 50,000 रुपयाचा चेक हा सुद्धा झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने त्यांनी तो जिल्हाधिकारी प्रदान केलेला आहे। त्याचबरोबर या 4ही जिल्ह्यामध्ये झाडीपट्टीचे 4 जिल्हे आहेत, त्यामध्ये आजवर 449 लोक, म्हणजे 2013 पर्यंत ही संख्या होती, 449 लोकांनी पुस्तकं काढलेली आहेत, म्हणजे शब्दलेखन, शब्दाची साधना केलेली आहेत। असे हे शब्द साधक या 4 जिल्ह्यामध्ये 2013 पर्यंत होते। आता ही संख्या 550च्या वर गेलेली आहे। हे या बोली चळवळीचं यश म्हणायला हरकत नाही। 27वे झाडीबोली संमेलन हे मौशिखामला साजरं झालं, ज्या ठिकाणी एक मंदिर आहे, रावणपुत्र मेघनाथचं एकमेव मंदिर भारतामधलं ते आपल्या मौशिखामला आहे आणि मौशिखामचे लोक त्यांचं ते दैवत आहे, श्रद्धास्थान आहे। अशा या गावामध्ये डॉक्टर चंद्रकांत लेनगोरे हे नोकरीच्या निमित्ताने इथे राहिले होते आणि तिथे त्यांनी जी सेवा केली त्यामुळे त्या गावामध्ये झाडीबोली साहित्य संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकलं। आज ज्या पुस्तकावर मला बोलायचं आहे तो आहे झाडीचा गोंदा। झाडीचा गोंदा या पुस्तक लिहिण्यापूर्वी डॉक्टर चंद्रकांत लेनगोरे यांचे चंद्रगीत हे पहिला काव्यसंग्रह, 60 कवितांचा काव्यसंग्रह सुरुवातीला आला। त्यानंतर वणव्यातील झाड हे 65 कविता असलेला एक काव्यसंग्रह आहे। त्यानंतर गेल्या वर्षी गाव रामायण नावाचं कथा गीत संग्रह स्वच्छता अभियानाचा विषय घेऊन लिहिला गेलेला आहे, त्याच्यात 50 कविता आहेत। त्यानंतर चंद्राशी चकलस नावाचं चारोळी संग्रह, त्याच्यामध्ये 100 चारोळे आहेत आणि हा जो 5वा त्यांचा काव्यसंग्रह आहे झाडीचा गोंदा, हा पूर्णतः झाडी भाषेमध्ये, झाडी बोली भाषेमध्ये आलेले आहेत। झाडी पट्टीवर सूर्याची किरणं प्रथमतः पडतात। सूर्य जेव्हा उगवला की झाडी पट्टीवरती सूर्याची किरणं पडतात। अशा झाडीपट्टीतील चंद्रकांत लेनगोरे यांनी चंद्राशी चकलस नावाचा चारोळी संग्रह प्रकाशित केल्यानंतर झाडीचा गोंदा हा त्यांचा काव्यसंग्रह झाडी बोली काव्यप्रांतामध्ये ते घेऊन आलेले आहेत। त्यांचं या
काव्यप्रांतामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मग सर्वांना माहीत असेल की झेंडूची फुले नावाचा काव्यसंग्रह हा प्र के अत्रे साई यांचा होता आणि ते केशव कुमार या नावाने ते लिहित असत. तर ज्याप्रमाणे झाडीचा गोंदा हा त्या काळामध्ये झेंडूचे फुले हे काव्यसंग्रह त्या काळात प्रसिद्ध झाला होता, अगदी त्याच पद्धतीने मला आज आशा वाटते, खात्री वाटते की हा झाडीचा गोंदासुद्धा त्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाईल, लोकप्रिय होईल. आणि म्हणून या झाडीच्या गोंद्यामध्ये ज्या 79 कविता आहेत, झाडी कविता आहेत, त्या 79 कविता या सगळ्या कवितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरलेले मला दिसून आलेले आहे. पहिली कविता जशी आहे की त्याच्यामध्ये पावसाशी कविता आहे. तुम्ही एक अशी कविता ऐकली असेल, आम्ही लहानपणी ती कविता ऐकली होती आणि आमचं बालपण त्या कवितेने समृद्ध करून गेलं होतं. ती कविता होती, येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. अशा प्रकारची ही अतिशय मुलांना आवडणारी कविता त्या काळामध्ये 80च्या काळामध्ये, 80 ते 90च्या काळामध्ये अनेक लहान मुलांच्या मुखामध्ये ती सदैव राहायची. अशी ती कविता कोणी लिहिली असेल हे आम्हाला काही तेव्हा माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळेस या कवितेचे रचयिते त्यांचं निधन झालं, त्या वर्तमानपत्रामध्ये जेव्हा बातमी आली तेव्हा आम्हाला समजलं की या येरे येरे पावसा या कवितेचे रचयिते हे आमच्या झाडीपट्टीतले आहे, ते नागभीडचे आहे, ते आहे वाना विगम यांनी ती कविता रचलेली आहे. आणि खरोखर त्यांनी ही कविता रचून झाडीपट्टीचा जो सन्मान आहे, झाडीपट्टीचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे हे त्यांनी अधोरेखित केलेलं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्याच प्रकारची कविता, त्याच प्रकारची विचार घेऊन डॉक्टर लेंगोरे यांनी पहिलीच कविता पावसा या विषयावर लिहिलेली आहे. आणि त्या कवितेमध्ये ते लिहितात, झाली आग उन्हानं, झाली आग उन्हानं, येरे येरे पावसा तुयासोबत वाटते खूप खूप खेलुश्या, तुयासोबत वाटते खूप खूप खेलुश्या, राग आला असल तर खरं खरा बोल ना, वाहू नाय देणार तुला जमिनीत जिरवणं. म्हणजे याचा अर्थ, अरे पावसा तुला राग जर आला असेल तो आता राग मानू नको, खूप उकाळा वाढलेला आहे, जगणं कठीण होत आहे, तू ये, तुझी वाट पाहतो आम्ही सगळे, तुझं आलेलं पाणी आम्ही वाहू देणार नाही. आपण हे खरोखर विदर्भाचेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती पाहतो. पावसाळ्यात खूप पाऊस पडतो, पण आलेला पाऊस जे आहे ते पाणी नदी वाटे वाहून जाते समुद्रामध्ये. आलेलं पाणी वाहून जाते पावसाळ्यामध्ये, भरपूर पाणी पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र प्यायसाठी पाणी मिळत नाही. अशी कंडिशन आपल्याला, स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे जे पाणी येणे आणि वाहून जाणे आणि न जिरवणे यामुळे अनेक जलसंकट निर्माण होत आहे. या संदर्भातली निसर्गाचा विचार मांडणारी पर्यावरणपूरक अशी ही कविता, पावसा नावाची कविता अतिशय मला महत्त्वाची वाटते. आणि म्हणून कवी आणि कविता यांच्यामध्ये एक सर्जनशीलतेचं, भावना, विचार आणि कल्पनामय अनुभूतीचं एक अतूट नातं असतं. आणि म्हणून असं म्हणतात की ज्ञानेंद्रियाच्या 6व्या इंद्रियाची जेव्हा साथ लाभते तेव्हा कवी मनातून खऱ्या अर्थाने हुंकार जागृत होतो. तो हुंकार शब्दरूप होतो आणि ती भावविश्वाला प्रकट करते. आणि त्या भावविश्वाची कविता, ओल्या आभाळाची एक पावसा नावाची कविता गझल स्वरूपामध्ये यांनी लिहिलेली आहे. काय लिहितात कवी, मातीवर तू पावसा, मातीवर तू पावसा बरसून जा, तापलेली ही तनू भिजवून जा, नित्य फसलेला बळी कर्जात हा, आज थेंबाने तुझ्या हसवून जा. आम्ही सगळेजण पाहतो महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होतात, शेतकऱ्यांच्या, बळीराजांच्या आत्महत्या होतात. याचं कारण असं की त्यांच्या शेतीला जे पाहिजे ते पाणी मिळत नाही. निसर्गाची अवकृपा, व्यवस्थेची अवकृपा सदैव त्यांच्यावर असते आणि त्या अवकृपेमुळे
त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असताना आपण पाहतो. त्यामुळे कोरडवाहूचे हाल जे आहेत आपण वर्तमानपत्रातून नेहमी वाचत असतो. अशा शेतकऱ्यांचे हाल पाहून कर्जात फसलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावे या दृष्टीने हे पावसा तू बरस आणि या जमिनीला तू शांत करून सर्वाला हसवून जा, अशा प्रकारची संवेदनशील मनातून निर्माण झालेली ही कविता आलेली आहे. अतिशय सुंदर कविता आहे. आणि म्हणून जेव्हा ज्या भागात कवी असतो, ज्या भागात तो जो व्यक्ती असतो, तो जेव्हा स्वतः पाहतो तेव्हा ती कविता खऱ्या अर्थाने चांगली कविता, अनुभवातून आलेली कविता खरोखर सर्वश्रेष्ठ असते. आमची एक भगिनी बऱ्यापैकी कविता लिहायची आणि कविता ती करत असायची. आम्ही त्यांच्या कविता वाचत होतो, परंतु त्या कवितेचे डिफनेस जे पाहिजे होतं, ती खोली ती मिळत नव्हती. पण काय झालं, एकदा याच कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवाने त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्या दुःख सागरात बुडाल्या. त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पतीविषयी असलेला पतीचा विरह त्यांनी प्रकट केला. अतिशय अप्रतिम अशी कविता ती आम्हाला त्यामुळे वाचायला मिळाली. अशी दिवसं, असा काळ कोणाच्या आयुष्यामध्ये येऊ नये, असं दुःखी जीवन कोणाचं होऊ नये, अशी आमची सर्वांची भावना आहे. परंतु खऱ्या अर्थाने जो माणूस जगतो आणि जेव्हा तो जगतो तेव्हा ती कविता खऱ्या अर्थाने प्रकट होते. हे या प्रकारची कविता या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरी एक कविता ज्यातली एक इटाभट्टीचा शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत इटाभट्टीच्या कामगारांची व्यथा प्रकट करणारी एक कविता आहे. आणि आपला भाग उष्णतेमध्ये हा सर्वात आपण पाहतो की जगामध्ये हा अतिशय उष्ण असा भाग आहे. उन्हाळ्यामध्ये असा एक दिवस असतो की त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा हे टॉप असतात. अतिशय जास्त उष्णता असते आणि अशा या उष्णतेत सुद्धा इटाभट्टीवरती काम करणारे जे कामगार असतात, त्या उष्णतेमध्ये काम करणारा विटाभट्टी कामगाराची अवस्था पाहून हा कवी लिहितो, काय सांगू दादा तुलं. त्या इटाभट्टीच्या कामगाराची वेदना तो व्यक्त करतो. काय सांगू दादा तुलं, भाय तपन तापते, तरी बी इटाभट्टीत काम करावं लागते. काय सांगू दादा तुलं, भाय तपन तापते, तरी बी इटाभट्टीत काम करावं लागतं. इटा भासता भासता महासंसार सरला, सुखाचा महासपन खाक भट्टीत झाला. उच्च कोटीची वेदना या कवितेमध्ये मला दिसून येते की लहानपणी आपण पाहतो की मी मोठा होईल, शिक्षण घेईल, मी सुखानं आनंदानं राहील, आनंदात जीवन जगेल. पण असं होत नाही. बऱ्याचदा जसं विचार केला तसं जीवन मिळत नाही. त्याला अनेक कारणं असतात. मग तशा वेळेस अशी जे काम करायची परिस्थिती, त्या इटाभट्टीचं काम करण्याची परिस्थिती ज्या व्यक्तीसमोर येते, त्यावेळेस त्याच्या मनातील व्यथा ज्या आहे ते या कवितेतून आलेले आहे. मित्रांनो, आपण एकीकडे समतेचा विचार जेव्हा मांडतो, समतेच्या विचारावर आपण त्या चर्चा करतो, कामगार दिवस साजरा करतो, म्हणजे कामगार दिवस कार्यालयामध्ये, AC ऑफिसमध्ये ते साजरा करतो. परंतु जे कामगार उष्णतेत काम करतात त्यांना आपला कामगार दिवस कधी असतो हे माहीतसुद्धा नसते. ही वस्तुस्थिती या कवितेमधून आलेली आहे. आणि म्हणून आपण असं प्रामुख्याने दिसतं की तुम्हाला हेही सांगू इच्छितो की आपल्याला असे सुद्धा पाहायला मिळतं की कुठलाही शेतकरी मला असा गोरा दिसत नाही. पहा तुम्ही, कारण तो जेव्हा काम करतो शेतामध्ये, त्याच्या अंगावर पूर्ण ऊन, त्याला आपण तपण म्हणतो, गेलेलं असतं. उष्णतेमुळे त्याचं शरीर असं जळलेलं, म्हणजे असं काळं पडलेलं असतं. आणि म्हणून कुठलाही शेतकरी आपल्याला तशा पद्धतीचा अतिशय सुंदर किंवा गोरा गोमटा दिसत नाही. कारण तो त्या वातावरणात, त्या ऋतूमध्ये तो आपले दैनंदिन कर्म करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी वेदना आहे ही खरं म्हणजे कवीने मांडली पाहिजे. ते काम प्रामुख्याने डॉक्टर लेंगुरे यांनी आपल्या काव्यसंग्रहात केलेलं आहे. चंद्रपूरच्या संगीता पिसदुरकर यांची एक कविता मला आवडली की त्यांनी एका कवितेतून घरी काम करणाऱ्या मोलकरीणबाई, त्या मोलकरीणबाईची जी अवस्था मांडली ती मला विशेषतः माझ्या मनाला स्पर्शून गेली. याचं कारण असं की मोलकरीणबाई जेव्हा काम करतात त्या बिचाऱ्यांना सुट्टी मिळत, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाविषयी कोणी सहजपणे मनावर कोणी घेत नाही आणि त्यांना कधी कुठे भ्रमंती नाही, कुठं फिरायला जाणे नाही, त्यांची कुठली आवडीनिवडी नाही.
आणि इतकंच नव्हे तर त्या मोलकरीण बायांना अतिशय कमी पगार दिल्याचं आपण पाहतो. फार कमी पैसे तिला आजच्या या अवस्थेमध्ये मिळतात. काम भरपूर असतं, दिवसेदिवस काम वाढत असते. अशा मोलकरीणची अवस्था वरती असलेली पिसदूरकर यांनी फार चांगली कविता मला वाचायला मिळाली. आणि म्हणून अशा प्रकारच्या कविता ह्या खरं म्हणजे समाज जीवनातल्या ज्या वेदना पुढे आणतात. आणि म्हणून असे जे असंघटित कामगार आहेत किंवा दुर्बल घटक आहेत, शेतकरी लोक आहेत, यांच्यावरती प्रामुख्याने 1955 साली ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खऱ्या अर्थाने ती वेदना मांडली. आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून जी अर्पण पत्रिका आहे त्या अर्पण पत्रिकेमध्ये एक चित्र काढलेलं आहे की त्या चित्रामध्ये एक शेतकरी आहे. तो शेतकरी डोक्यावरती एक वखर घेतलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या अंगावरती फक्त धोतर आहे, कमरेपासून खाली, वर उघडा आहे तो. अशा प्रकारे शेतकऱ्याचं चित्र त्या ठिकाणी लिहून त्याच्या खाली अर्पण पत्रिकेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळव. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या वेदना त्याकडे लक्ष वेधण्याचं काम, समाजातल्या धुरीणांचं लक्ष वेधण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्या ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय आहे, 8 पंचक आहे, 4674 ओव्या आहे. या साऱ्या ग्रामगीतेतल्या ओव्यांमध्ये धन हे गरिबांचे रक्त, समजोनी वागवत श्रीमंत, श्रम ही गावाची दौलत म्हणून व्हावा मानतीचा, अशा प्रकारचा प्रामुख्याने विचार ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगून जातात. अगदी ग्रामगीता हा विषय घेऊन अभंगाच्या रचनेतून कवी डॉक्टर चंद्रकांत लेंडगुरे यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. 46 नंबरची जी कविता आहे ती जीवन असे विकास, जीवन असे विकास, सूर्यासम द्या प्रकाश, कोणी नसावा भकास संसार सागरी. या संसाराच्या सागरामध्ये कोणी उपाशी नसावा, कोणाचा संसार भकास होऊ नये, ही राष्ट्रसंताला अभिप्रेत असलेला विचार डॉक्टरांनी या ठिकाणी मांडलेला आहे. समतेचा मार्ग, समानतेचा मार्ग बळकट करणारी ही कविता, अभंग रचनेतली असलेली कविता ही याच्यामध्ये आलेली आहे. या काव्यसंग्रहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच्या वाचा फोडणाऱ्या एकूण 6 कविता मला दिसून आल्या. ग्रामजीवनावर प्रभाव टाकणाऱ्या आणि ग्रामजीवन उद्ध्वस्त करणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये दारूची समस्या आहे, अस्वच्छता म्हणजे कचऱ्याची समस्या आहे, स्वच्छता मोहिमेकडे होणारा दुर्लक्षकडे समस्या आहे, फॅशन आहे, सिगारेट आहे, राजकारण आहे आणि अंधश्रद्धा आहे. या सगळ्या बाबींवरती ज्या कविता आलेल्या आहेत, या सगळ्या 14 कवितामधून ग्रामीण भागातील दुःख दैन मांडण्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातल्या 5 कविता हा व्यसनमुक्तीचा विचार प्रबळ करणाऱ्या मला दिसून आलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला आजही सांगावं लागतं, स्वातंत्र्य मिळालं, गावागावात शाळा झाल्या, तरी परंतु आजही आपल्याला सांगावं लागतं की आपलं घर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपल्या घराच्या मोऱ्या नाल्या स्वच्छ करा, आपल्या घरातील मुलांना स्वच्छतेचे पाठ द्या, शौचालयामध्ये शौचास गेलं पाहिजे सांगावं लागतं. हे खरं म्हणजे सांगायची गरज नव्हती, पण आजही ते सांगावं लागतं. आणि म्हणून स्वच्छता अभियानाचा विचार प्रशस्त करणाऱ्या, पुढे नेणाऱ्या, पुरस्कार करणाऱ्या या कविता मला महत्त्वाच्या वाटतात. व्यसनाच्या आहारी विशेषतः ग्रामीण भागातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गेलेला आहे. व्यसन हे इतकं जीवनाला बर्बाद करून जाते आणि त्यामुळे युवकांनी यापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणून व्यसनाचा भस्मासूर नावाची कविता याच्यामध्ये आलेली आहे. काय लिहितात कवी, माल कोण बोले, माल कोण बोले, नशेत तुल्य राजे. दारू पिणारा असं नशेत राजासारखा राहतो. नशेत तुल्य राजे, समाजात गाजे नशेनच. समाजातील लोक म्हणतात वाप वाप येणार म्हणून त्याचा गाजावाजा होत असतो. समाजाच गाजे नशेनच, मनात रोजचा नशेचाच ओढा, संसाराचा गाडा नारी भोगी. नवरा नशेत जर असला तर त्यांची घरची पत्नी जी आहे तिच्यावर सगळा जोर येतो, सगळं त्याच्यावरती अनेक अडचणी येऊन बसतात आणि तिला हे संसाराचा गाडा पुढे चालवणं कठीण जाते. चंदू म्हणे नशा, हे कवीचं नाव आहे चंद्रकांत, ते चंदू या नावाने लिहिलेलं आहे. चंदू म्हणे नशा, समाजात हशा, नका करू दशा संसाराची. अशा प्रकारची सुंदर कविता दारूचं वर्णन आणि दारूमुळे होणारं
अधःपतन समाजाचं या संदर्भातील एक भस्मासूर व्यसनाचा भस्मासूर नावाची कविता यामध्ये आलेली आहे। त्यामुळे मित्र हो, व्यसनमुक्तीचं कार्य, स्वच्छतेचं काम हे प्रामुख्याने झालं पाहिजे हा विचार या कवीचा दिसून येतो। ग्रामजीवनाच्या कार्यामध्ये ग्रामजीवनाचं उत्थान होण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या काही अडचणी येतात, जी काही गोष्टी पुढे येतात, त्यामुळे ग्रामजीवन कसं नासवलं जातं तर या दृष्टीने सुद्धा ग्रामजीवनाच्या वेदना मांडणाऱ्या कविता या ठिकाणी आलेल्या आहेत। ह्या सगळ्या झाडीबोली कविता लिहिताना त्यांनी प्रतिमाची सुंदर योजना केलेली मला दिसते आहे। त्या शब्दामध्ये क्रांती दिसते आहे, शब्दामध्ये परिवर्तन दिसते आहे आणि या परिवर्तनातून समाज चांगला घडावा, उन्नत व्हावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा दिसते आहे। डॉक्टर चंद्रकांत लेंडगोरे हे डॉक्टर आहे आणि शासकीय सेवेच्या निमित्ताने त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्गम भाग जसं जारावंडी आहे, नक्षलग्रस्त भाग आहे, पुराडा आहे, एटापल्ली आहे, चामोर्शी आहे, महाल आमगाव आहे, लखमापूर बोरी आहे, अशा दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागामध्ये 34 वर्ष प्रामाणिक सेवा केली आणि त्या ठिकाणी जे PHC आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं। पण त्यांना अशा ठिकाणी असे सुद्धा PHC दिसल्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र दिसले की ज्याच्यामध्ये डॉक्टर कसा असतो आणि कशा प्रकारे काम करतो अशा प्रकारचं वर्णन नवा डॉक्टरमध्ये त्यांनी केलेलं आहे। दारू ढोकसून डॉक्टरनं मग PHC धिंगाणा केला, पहिल्या दिवशी त्यानं आपला खरा अवतार धावला। आमच्या माड्या भागात अशी PHCची गती, फुकटाचा पगार खाणारे डॉक्टर डझनावर भेटती। त्याने जे जे काही अनुभवलं ते जीवनचित्रण करून ते थांबले नाही, तर त्या जीवनाचं परीक्षणही त्यांनी केलं आहे। समाजाच्या उन्नतीचे गाणे गात असताना अधोगतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे, म्हणूनच ते सामान्य माणसाचा जिव्हाळा त्यांच्या कवितेतून दिसून येतात। त्यांच्या समस्येत जाण त्यांना असते। त्यांनी एक प्रसंग फार सुंदर लिहिलेला आहे। त्यांच्याकडे एक गजू नावाचा पोरगा पेशंट म्हणून जेव्हा येतो, तब्येत ठीक नसते, त्याला इंजेक्शन द्यायचं असतं, सुई टोचायची असते। डॉक्टर म्हणतो की तुला सुई द्यायची आहे तर तू तुझा पॅन्ट तुझ्या कमरेला द्यायची आहे, तर तू तुला पॅन्ट खाली कर। तर तो म्हणतो नाही, माझ्या कमरेला नका लावा, माझ्या हाताला लावा। तर अरे काय, मला तुझ्या कमरेलाच लावायची आहे। पण तो म्हणतो नाही। शेवटी तो तयार होतो। त्या डॉक्टर पाहतात की त्याच्या पॅन्टमध्ये अंडरविअर ही नसते। अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या पेशंट नावाच्या कवितेमधून करतात। खरंच सांगतो भाऊ अंदर चड्डी नाय दिस, पाहून फिदी सप्पे तोंड धरून हास। कारण लोक गरिबाची गंमत करतात, तर उडवतात। बाकीचे पेशंट हसून राहिले होते। खरंच सांगतो भाऊ अंदर चड्डी नाय दिस, पाहून फिदी सप्पे तोंड धरून हास। गरिबीची मालदशा अंदरही दिसली, गजाकडून अजवर मोहन फी नाही घेतली। डॉक्टर हा संवेदनशील आहे, कविता आहेत आणि हा असा संवेदनशील कवी यांनी लिहिला आहे की त्या गजाची ती अवस्था पाहून मी कधीही पुढे फी सुद्धा घेतली नाही। आणि इतकंच नव्हे तर त्यांना मी असं पाहिलेलं आहे की अनेक गावात जाऊन ती मोफत वैद्यकीय सेवा साई सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। सत्यसाई सेवा केंद्राच्या माध्यमातून ते करीत आहेत। इतकंच नव्हे तर गडचिरोली शहरामध्ये जवळपासच्या खेड्यामध्ये सत्यसाई सेवा समितीच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहे। सकाळी 4 वाजता त्यांची चमू जाऊन तिथे स्वच्छता अभियान करतात। अतिशय कौतुकास्पद, म्हणजे जसं लिहिलं तसं कृतीत आणलं असा हा कृतिशील कवी आहे। आणि म्हणून या सर्व कवितेच्या माध्यमातून झाडी वैभवाचं वर्णन सुद्धा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। इतकंच झाडीचं वैभव, झाडी काय आहे, जंगलाचा कसं काही वर्णन आहे, सौंदर्य आहे, याच्यावरती वर्णन तर केलंच आहे। पण त्याचबरोबर तिची जी अवनस्थितीचं दर्शन सुद्धा वाचकांना त्यांनी घडवलेलं आहे। त्यांना जो अनुभव आला त्या अनुभवावरती त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून येथील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। उपमा, प्रतिमा, अलंकार तर आहेतच, परंतु या सगळ्या कवितेतला जो आशय आहे हा वाचकांच्या सरळ हृदयाला भिडणारा आहे। त्याचबरोबर वैज्ञानिक
विचार देणाऱ्या सुद्धा काही कविता आहेत. कोरोनाची सुद्धा एक नवीन प्रासंगिक कविता याच्यामध्ये आलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची एक कविता आलेली आहे की बा अंधश्रद्धेच्या आहारी लोक कशी जातात आणि बुवाबाजी च्या माध्यमातून बुवा लोक कसे ठकवतात, समाज कसं नाचवतात, अशा प्रकारची सुद्धा कविता या ठिकाणी आलेली आहे. मतदानावरती एक कविता आलेली आहे, निवडणुकीवरती कविता आली आहे. म्हणून वैज्ञानिक असो की लोकशाही असो, हे सगळे जे ज्या महत्त्वाचे विषय आहेत या विषयावर सुद्धा त्यांनी कविता लिहून सामाजिक जाणीवीची आशयदृष्टी त्यांनी खऱ्या अर्थाने प्रकट केलेली मला दिसते. या कवितेच्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून, या झाडीचा गोंदा या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मला असं लक्षात आलं की बा ती पहिली कविता नाही आहे झाडीचा गोंदा, तर ती शेवटी म्हणजे 93 नंबरच्या पेजवर ती कविता आलेली दिसते. त्याच्यामध्ये पायता तिचा सिंगार भटकलू, झाडीच्या गोंद्यामध्ये लिहितात, पायता तिचा सिंगार भटकलू, गोंदा केसात खोचून मटकलू, येता पिरतीचा लफडा अंगी, हात पाय झटक्या झटकलू, सोडता येत नाही पिरिया, आता जिंदगीच्या झेंगाटात लटकलू. असा गोडवा, झाडीचा गोडवा गाणारी, झाडीचा गोंद्याचं वर्णन करणारी ही कविता मला विशेष करून आवडली. याचं कारण असं की झाडीचा गोंदा म्हणजे झेंडूचे मोठे फूल. तर या झाडीच्या झाडीचं जे मोठं फूल आहे, झेंडूचं फूल आहे, की त्याच्या अनेक अशा कड्या आहेत. त्या सगळ्या या कड्या म्हणजे वेगवेगळे विषय मला दिसून येते आणि वेगवेगळे विषय आशय घेऊन अशा प्रकारचं एक असं रंगगंधी गोंदा म्हणजे वेगळ्या बहुरंगी विविधांगी असा गोंदा हा खऱ्या अर्थाने सजलेला आहे. तसं आपण पाहतो की पूर्वीच्या काळी ज्या महिलांचे केस लहान असायचे, आखूड असायचे, त्याला असं एक्सटेन्शन लावलं जायचं आणि एक्सटेन्शन लावून कृत्रिम केस लावून ते वरती आंबाडा बांधायचे. त्यामुळे महिलेच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडायची. जुन्या काळातल्या ज्या काही नट्या होत्या, विशेषतः वैदा रहमान आहे, सायरा बानो आहे, आशा पारेख आहे, वैजयंती माला आहे, या सुद्धा अशा प्रकारे त्या छोट्या जे केसांना मोठ्या करून त्याचा वर आंबाडा बनवायचे, एक गोंदा तयार करायचे आणि त्यामुळे ते फार सुंदर दिसायचे. आणि आपण असंही पाहतो की त्या काळातले जे काही हिरो असायचे ते फार काही नाटत नसायचे, झाडाखाली असे चक्रा वगैरे मारायचे, फक्त डान्स मात्र ती हिरोईनच करायची. तर अशा प्रकारे त्या काळातल्या ज्या हिरोईन ज्या आहेत त्यांच्या सौंदर्यामध्ये, नृत्यामध्ये भर घालणाऱ्या त्यांचे जे आंबाडा आहेत ते गोंदा आहे हे आपण पाहिलं. आता हा गोंदा जो आहे सिनेमातूनच संपला. झाडीपट्टीच्या महिला आता आजकाल गोंदा वापरत नाही आणि म्हणून अलीकडे ही जी कला आहे, ही संस्कृती ही मागे पडते ती काय असं आम्हाला वाटू लागलं आहे. परंतु या झाडीचा गोंदा या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने माध्यमातून या विचारावरती पुन्हा प्रकाश टाकण्याचं काम, लोकांपर्यंत चर्चेमध्ये आणण्याचं काम या काव्यसंग्रहाने खरं म्हणजे केलेलं आहे. मित्र, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपल्या एक कविता म्हणण्यापेक्षा एक लोकगीत फार प्रसिद्ध झालं. यूट्यूबवर ज्या लोकगीताने अतिशय धुमाकूळ घातला ते म्हणजे ससुराल गेंदा फूल. ससुराल गेंदा फूल नावाचं जे लोकगीत आहे ते 4.5 करोड लोकांनी पाहिलेलं आहे. तर त्या ससुराल गेंदा फूलमध्ये काय म्हणतात त्या गीतातले शब्द कसे आहे पहा. सैया छेड लेवे, सैया छेड लेवे, लणद चुटकी लेवे, ससुराल गेंदा फूल, ससुराल गेंदा फूल. असं हे लोकगीत, जे लोकगीत एका सिनेमामध्ये आलेलं आहे आणि अमिताभचा मुलगा अभिषेक बच्चन फार मोठ्या मुश्किलीने डान्स करतो आहे त्यामध्ये आणि तो त्या गाण्यावरती थोडाफार नाचतो आहे. बाजूला एक व्यक्ती पाखरांना हाकलतो आहे, काही लोक पतंग उडवते आहे. अशा प्रकारचे वरती महिला ज्या आहेत वर गच्चीवर बसून वगैरे काही मिरचीची कामं करता आहेत. म्हणजे साधारण सांगायचं की ग्रामीण कल्चरला टच देणारी, स्पर्श करणारी ही ससुराल गेंदा फूल नावाचं हे लोकगीत आहे. आणि हे गीतसुद्धा अनेक लोकांनी आपल्या गीतकारांनी, संगीतकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या धूनमध्ये ते बसवलेलं आहे. आणि हे याच्याकरता बसवलं आहे की हे जुनं जे कल्चर आहे, हे जुनं जे शब्द आहे, जुने आपले आई आजोबांचे शब्द आहे, हे बोली शब्द हे लोकांना फार रुजले आणि म्हणून लोकांनी ते
डोक्यावर घेतलं. अशा प्रकारचं हे ससुराल गेंदा फूल नावाचं जे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने ससुराल गेंदा फूल हे गीत लोकप्रिय झालं, लोकांनी उचलून धरलं, अगदी त्याच पद्धतीनं झाडीचा गोंदा हे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये लोकप्रिय हो या माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. आणि झाडीबोलीचं काम हे वेगळं काम नाही, भाषेला मजबूत करणारं, भाषेला समृद्ध करणारं, मराठी भाषेला पुढे नेणारं असं हे बोलीचं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून या बोलीच्या या महत्त्वाच्या कार्यामध्ये डॉक्टर चंद्रकांत लेनगोरे यांनी या ठिकाणी या माध्यमातून जे योगदान देत आहेत त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि या झाडीच्या गोंद्यावरती माझं जे निरीक्षण आहे, परीक्षणात्मक विचार आहेत, या ठिकाणी येथेच थांबवतो. सर्वांना धन्यवाद. जय गुरु.